ठाकरे सेनेचे निवडून आलेले नगरसेवक आपल्या संपर्कात आहे असं उदय सामंत यांनी म्हटलंय। भविष्यात ते भाजप किंवा आपल्यासोबत आलेत तर त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही। विकासासाठी येणाऱ्यांना महायुती सन्मानाची वागणूक मिळेल असं उदय सामंत यांनी म्हटलंय। अनेक युनिटीचे निवडून आलेले नगरसेवक हे पालकमंत्री म्हणून विकासासाठी माझ्या संपर्कामध्ये आहेत। मी त्यांना सांगितलं की ते जर माझ्याबरोबर आले, माझ्या पक्षाबरोबर आले किंवा भाजपामध्ये आले तर आम्ही त्यांच्यावर काही अन्याय व्हायला देणार नाही। ते वर्षानुवर्ष आमच्या समवेत काम करतात, अशा पद्धतीची वागणूक त्यांना आम्ही देऊ। मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि रासपच्या युतीची घोषणा। हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये युती झाल्याची माहिती आहे। देशाचं संविधान वाचवण्यासाठी काँग्रेससोबत युती करत असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलंय। या देशाचं संविधान वाचवायचं असेल, या देशातली खरी लोकशाही टिकवायची असेल तर आपण यांच्यावर राहणं योग्य आहे। म्हणून आम्ही निर्णय स्वतःहून घेतला। आम्हाला काँग्रेसनं बोलवलं नव्हतं, आम्ही होऊन स्वतः गेलतो त्यांना। आजही हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी माझ्यात एकीचा गुण आहे की आम्ही नेत्यापेक्षा कार्यकर्ते जास्त आहेत आणि आमची युती तशी 31 मेलाच झालेली आहे। तर राष्ट्रीय समाज पक्ष आणि काँग्रेस आहे। आम्ही महाराष्ट्रभर येणाऱ्या नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असतील, एवढंच नाही तर उद्याची लोकसभा विधानसभा देखील आमचा मानस आहे की आम्ही एकत्र लढावं। कारण देशाची लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला ह्या विचारांना जावं लागेल। राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष वादीराव जानकर साहेब आणि काँग्रेस पक्ष हा महानगरपालिकांच्या निवडणुकीत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत सोबत लढेल अशा पद्धतीने आज आमची उभय पक्षांची आघाडी झालेली आहे। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी झाली। राष्ट्रवादी आणि इतर घटक पक्षांसोबत अद्यापही बोलणे सुरू आहे। काँग्रेस ठाकरे सेना एकत्र आहे। सतीश पाटील यांनी या संदर्भात घोषणा केली आहे। शिवसेना उद्धव साहेबांच्या शिवसेनेशी आमची चर्चा, बैठका सातत्यानं चालू होत्या आणि त्या बैठकांचा अंतिम प्रस्ताव येऊन आज दोडवडकर साहेबांच्या बरोबर माझी फायनल या ठिकाणी चर्चा झाली आणि आम्ही या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आमची आघाडी झालेली आहे हे जाहीर करण्यासाठी ही पत्रकार परिषद प्रामुख्याने त्या ठिकाणी आम्ही घेतली। मी आता परत तुमचा प्रश्न येणार म्हणून आधीच सांगतो की राष्ट्रवादीबरोबर पण मी काल तुम्हाला सांगितलं चर्चा केलेली आहे। त्यांना काही सीटचा प्रस्ताव दिलेला आहे, त्यांच्याबरोबर चर्चा माझी अजून चालू आहे। भाजपचे नाराज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। नगरपालिका निकालानंतर मुनगंटीवार यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती। पक्षानेच आपली ताकद केल्याने या ठिकाणी चंद्रपुरात पराभव झाल्याचा मुनगंटीवार यांनी आरोप केला होता। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीत चंद्रपुरातील स्थानिक विषयांवर चर्चा झाल्याची मुनगंटीवार यांनी एक्स पोस्टद्वारे माहिती दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।